Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English and today in this class we will talk about something more. आज या क्लास मध्ये आपण आणखी काही गोष्टीबद्दल बोलू. यामध्ये आपण why, what, where आणि how यावर क्वेश्चन्स बघणार आहोत. पण हे क्वेश्चन कसे असतील तुम्हाला माहिती आहे का? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यामधील क्वेश्चन आणि सेंटेन्स याच्यावर आधारित मध्ये काही क्वेश्चन्स असतील आणि हे जे क्वेश्चन्स आहे हे माहिती आहे का डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त प्रमाणात बोलले जातात. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. बघा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून देतो. त्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला कल्पना येईल की व अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. बघा या ठिकाणी स्ट्रक्चर. तर सुरुवातीला घ्यायचं डू यू नो, डू यू नो, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय प्लस सब्जेक्ट प्लस V2 डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं स्ट्रक्चर. ओके डन. आता बघा याच्यावर क्वेश्चन्स कसे तयार करायचे. पण क्वेश्चन्स तयार करण्या अगोदर तुम्हाला सांगतो याची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला कशी प्रॅक्टिस करायची माहिती का? याला कमीत कमी 10 वेळेस म्हणायचं. आणि कसं म्हणायचं बघा. डू यू नो व्हाय, 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 डू यू नो व्हाय. परत आता या ठिकाणी शब्द चेंज करायचा. या ठिकाणी व्हाय कधी, या ठिकाणी आपण व्हॉट घेणार, वेअर घेणार, हाऊ घेणार अशी. आता याच्यावर डू यू नो वेअर त्याची प्रॅक्टिस करायची. डू यू नो वेअर, डू यू नो वेअर, डू यू नो वेअर, डू यू नो वेअर. परत दुसरा शब्द घ्यायचा त्याची पण प्रॅक्टिस करायची. अशी प्रॅक्टिस करायची त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलता येईल इंग्लिशमध्ये. आता बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं किंवा तुम्हाला म्हणायचंय किंवा मला म्हणायचंय किंवा तुला माहित आहे का मी असं का केलं, तुला माहित आहे का मी असं का केलं, त्यावेळेस आपण या स्ट्रक्चरचा यूज करतो. त्यावेळेस आपण हे सेंटेन्स यूज करतो. तर बघा हे सेंटेन्स सुरुवातीचं डू यू नो व्हाय आय डिड दिस, डू यू नो व्हाय आय डिड दिस. तुला माहिती आहे का मी असं का केलं. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? डू यू नो व्हाय, डू यू नो, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय आय did this, I did this. तुला माहिती का मी असं का केलं. याचा अर्थ काय? तुला माहिती का मी असं का केलं. डू यू नो व्हाय आय डिड दिस. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला माहिती आहे का मी राहुलला का भेटलो, तुला माहिती आहे का मी राहुलला का भेटलो. तर कसं म्हणणार? डू यू नो व्हाय आय मेट राहुल, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय आय मेट राहुल, आय मेट राहुल. याचा अर्थ काय माहिती का? तुला माहिती का मी राहुलला का भेटलो. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं या ठिकाणी वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा. बघा फर्स्ट फॉर्म काय डीडचा डू आणि मेट, मीट फर्स्ट फॉर्म काय मीट आणि हा काय मेट काय सेकंड फॉर्म आहे वर्बचा सेकंड फॉर्म. या ठिकाणी आपण V2 लिहिलंय माहिती आहे तुम्हाला म्हणून इथे V2 यूज करायचा. डू यू नो व्हाय आय मेट राहुल, तुला माहिती का मी राहुलला का भेटलो असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल माझ्या घरी लग्न आहे किंवा तुमच्या घरी लग्न आहे. हा तुम्हाला असं वाक्य म्हणायचंय तुला माहिती आहे का मी राहुलला का बोलवलं, तुला माहिती आहे का मी राहुलला का बोलवलं म्हणजे आमंत्रित केलं. तुला माहिती आहे मी राहुलला का आमंत्रित केलं. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? डू यू नो, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय आय इन्व्हायटेड राहुल, आय इन्व्हायटेड राहुल. तुला माहिती आहे का मी राहुलला का आमंत्रित केलं. याचा अर्थ काय? तुला माहिती आहे का मी राहुलला आमंत्रित का केलं अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला माहिती आहे का भारत मॅच का हरला, तुला माहिती आहे का भारत मॅच का हरला. तर कसं म्हणणार आपण इंग्लिश मध्ये? डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय इंडिया लॉस्ट द मॅच, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय इंडिया लॉस्ट the match. याचा अर्थ काय माहितीये का? तुला माहितीये का भारत का मॅच हरला, तुला माहितीये का भारत मॅच का हरला. डू यू नो व्हाय आय इंडिया लॉस्ट द मॅच. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे. काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. बघा हे जे तुम्हाला क्वेश्चन्स दिसत आहे हे तुम्हाला माहिती आहे का खूप अवघड वाटत असतील पण अवघड नाही. यामध्ये ह्याची प्रॅक्टिस केली तुम्ही सुरुवातीच्या वाक्याची तर तुम्हाला हे जे शेवटचं वाक्य आहे हे काहीच वाटणार नाही. तुम्हाला एकदम सहजपणे तुम्ही म्हणू शकता डू यू नो व्हाय आय मेट राहुल, तुला माहिती आहे का मी राहुलला का भेटलो. अशा पद्धतीने सहज तुम्हाला बोलता येतील वाक्य. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी तुला माहिती आहे का मी व्यवसाय का सुरू केला, तुला माहिती आहे का मी व्यवसाय का सुरू केला. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? डू यू नो व्हाय आय स्टार्टेड बिझनेस, डू यू नो व्हाय, डू यू नो व्हाय, do you know why
I started business. I started business. तुला माहिती आहे का मी व्यवसाय का सुरू केला? याचा अर्थ काय? तुला माहिती आहे का मी व्यवसाय का सुरू केला? अशा पद्धतीने. तुला माहिती आहे मी तिला कॉल का केला? तुला माहिती आहे का मी तिला कॉल का केला? तर कसं म्हणणार? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय आय कॉल्ड हर? डू यू नो व्हाय आय कॉल्ड हर? डू यू नो व्हाय? डू यू नो? डू यू नो व्हाय I called her? I called her. समजलं तुम्हाला? आता यामध्ये माहिती तुम्ही नेगेटिव्ह क्वेश्चन पण करू शकता. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं, आता नेगेटिव्ह क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. याच्यातूनच पण नेगेटिव्ह क्वेश्चन. ओके डन. क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं फॉर एक्झाम्पल, तुला माहिती मी राहुलला का भेटलो नाही? तुला माहिती की मी राहुलला का भेटलो नाही? हे कसं आला? निगेटिव्ह. इथं काय म्हटलं आपण? तुला माहिती का मी राहुलला का भेटलो? आता काय म्हणायचंय? तुला माहिती का मी राहुलला का भेटलो नाही? तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये बघा. डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय आय डिडंट मीट राहुल? आय डिडंट मीट राहुल. आता या ठिकाणी काही आय डिडंट मीट राहुल वरचा फर्स्ट फॉर्म येईल. आय डिडंट मीट राहुल. डू यू नो व्हाय आय डिडंट मीट राहुल? आय डिडंट मीट राहुल. मीट राहुल. तुला माहिती का मी राहुलला का भेटलो नाही? याचा अर्थ काय माहिती का? तुला माहिती का मी राहुलला का भेटलो नाही? बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्ही डिड नॉट आहे का नाही, या ठिकाणी तुम्ही डिड नॉट पण बघा हे म्हणतात डिडंट. तुम्ही डिड नॉट पण यूज करू शकता. डिड नॉट आणि डिडंट दोन्ही पद्धतीने चालते. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, तुला माहिती आहे का मी तिला कॉल का केला नाही? तुला माहिती आहे का मी तिला कॉल का केला नाही? आपण म्हणत नाही कधी कधी तुला माहिती आहे का मी तिला कॉल का केला नाही, कारण ती अशी येते तशी म्हणून मी तिला कॉल केला नाही, अशी कहाणी बनते नंतर जर तुम्ही बनवली तर. पण आपल्या सुरुवातीला फक्त एवढं सेंटेन्स बघायचं आहे. तुला माहिती आहे का मी तुला कॉल का केला नाही? तर कसं म्हणायचं इंग्लिश मध्ये बघा. डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय आय डिडंट कॉल हर? आय डिडंट कॉल हर. अशा पद्धतीने. तुला माहिती आहे का फॉर एक्झाम्पल, तुला माहिती आहे का मी मुंबईला का गेलो नाही? तुला माहिती आहे मी मुंबईला का गेलो नाही? कसं म्हणणार इंग्लिश मध्ये सांगा बरं मला. तुला माहित आहे का? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय? डू यू नो व्हाय आय डिडंट गो टू मुंबई? गो टू मुंबई. तुला माहिती का मी मुंबईला का गेलो नाही? याचा अर्थ काय? तुला माहिती का मी मुंबईला का गेलो नाही? डू यू नो व्हाय आय डिडंट गो टू मुंबई. समजलं असेल तुम्हाला हे क्वेश्चन्स कशा पद्धतीने तयार होतात. तर एकदम सिंपल आहे, तुम्हाला फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची. आता माहिती का आपण व्हॉटचा यूज करू, वेअरचा यूज करू, हाऊचा यूज करू क्वेश्चन्स मध्ये. तुम्हाला फक्त लक्ष द्यायचंय बघा. याला मी पुसून घेतो लगेच. तुम्ही काय करा माहिती का, याचा स्क्रीनशॉट मारा म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे स्क्रीनशॉट राहील आणि तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. किंवा लिहून पण घेऊ शकता तुम्ही, पण नंतर लिहून घ्या. आता स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके ज्या त्याला पुसतो मी. हे बघा या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात तुम्हाला, म्हणजे लहान लहान गोष्टी तुम्हाला वाटत असतील की बॉस सर काय सांगताय, क्वेश्चन्स यांना काय फायदा होणार आहे. असं नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही माहितीये का या छोट्या छोट्या गोष्टी करसान, ह्या लहान लहान गोष्टी करसान, त्याच वेळेस तुम्हाला माहिती इंग्लिश मध्ये बोलता येईल. याला हलक्यात नाही घ्यायचं. या गोष्टी कोणत्याच गोष्टी हलक्यात नाही घ्यायच्या. जे पण सांगताय ते खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन्स बोलल्या जातात म्हणून थोडीशी प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही दे, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एक दिवस यामध्ये मास्टर बनवेल स्पोकन इंग्लिश मध्ये. मला गॅरंटी आहे. आय एम शुअर. मी तुम्हाला गॅरंटी देतो. आय गॅरंटी यू. You will definitely speak in English. तुम्ही इंग्लिश मध्ये बोलाल. एके दिवशी, वन डे. आता बघा या ठिकाणी आपण व्हॉटचा यूज करू, वेअरचा. एक एक दोन दोन एक्झाम्पल्स बघू आपण. जास्त काही एक्झाम्पल्स घ्यायचे नाही, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून हा उद्देश आहे. माझा उद्देश काय, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की अशा पद्धतीने क्वेश्चन्स तयार होतात आणि तुम्हाला स्वतःला क्वेश्चन तयार करायचे, प्रॅक्टिस करायची. म्हणून मी व्हायवर जरा जास्त एक्झाम्पल्स घेतले म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. तशाच पद्धतीने वेअरचा यूज करायचा, हाऊचा यूज करायचा, व्हॉटचा यूज करायचा. आता बघा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय किंवा तुला माहित आहे का, तू तुझ्याबद्दल काय बोलत होता? तुला माहित आहे का
त्याने तुझ्याबद्दल काय सांगितलं असं म्हणू आपण. फॉर एक्झाम्पल तुला माहिती आहे का त्याने तुझ्याबद्दल काय सांगितलं, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा. डू यू नो व्हॉट. आता या ठिकाणी आपण व्हॉटचा यूज करणार. डू यू नो व्हॉट. डू यू नो व्हॉट. डू यू नो व्हॉट he said about you. He said about you. याचा अर्थ काय म्हणजे तुला माहिती का त्याने तुझ्याबद्दल काय सांगितलं. डू यू नो व्हॉट he said about you. Do you know what he said about you? तुला माहिती का त्याने तुझ्याबद्दल काय सांगितलं. याचा अर्थ काय तुला माहिती आहे का त्याने तुझ्याबद्दल काय सांगितलं. डू यू नो व्हॉट he said about you. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आता आपण माहिती हाऊवर बघू. हाऊवर के एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुला माहिती आहे का त्याने तो श्रीमंत कसा झाला. तुला माहित आहे का तो श्रीमंत कसा झाला. तुला माहित आहे का तो श्रीमंत कसा झाला. तर कसं म्हणणार आपण या ठिकाणी. डू यू नो हाऊ ही बिकम रिच. बिकेम म्हणता येईल या ठिकाणी. फॉरचा सेकंड फॉर्म यूज करायचा. डू यू नो हाऊ. आता या ठिकाणी आपण कशाचा यूज करणार. हाऊचा. हे बघा हे जो व्हाय आहे का नाही या ठिकाणी शब्द चेंज करायचे. वेळ टाकायचा, हाऊ टाकायचा, व्हॉट टाकायचा आणि क्वेश्चन्स फ्रेम करायचे. तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला, तर कसं म्हणणार. डू यू नो हाऊ ही बिकेम रिच. डू यू नो हाऊ ही बिकेम रिच. तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला. अशा पद्धतीने. तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कसा सुरू केला. आता मला म्हणायचं तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कसा सुरू केला, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. डू यू नो how he started a business. तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कसा सुरू केला. अशा पद्धतीने. आता काही क्वेश्चन आपण इकडे घेऊ. फॉर एक्झाम्पल मला एखाद्याला विचारायचं किंवा तुला माहित आहे का तो काल रात्री कुठे गेला होता, तर मी इंग्लिशमध्ये कसं विचारणार त्या ठिकाणी बघा. डू यू नो where he went last night. याचा अर्थ काय माहिती का. तुला माहिती आहे का तो काल रात्री कुठे गेला होता. डू यू नो where he went last night. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुला माहिती आहे का ते कुठे भेटले. तुला माहित आहे का ते कुठे भेटले, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. डू यू नो where they met. या ठिकाणी काय मेट येईल. मीटचा सेकंड फॉर्म मेट. डू यू नो वेअर दे मेट. तुला माहिती आहे का ते कुठे भेटले. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं आहे तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कुठे सुरू केला. तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कुठे सुरू केला, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. डू यू नो where he started a business. अशा पद्धतीने. तुला माहिती आहे का त्याने व्यवसाय कुठे सुरू केला. डू यू नो वेअर ही स्टार्टेड अ बिझनेस. अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू आपण. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं आहे तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला. तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला. तुला माहित आहे का तो श्रीमंत कसा झाला, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा. डू यू नो how he became rich. तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला. याचा अर्थ काय. तुला माहिती आहे का तो श्रीमंत कसा झाला. डू यू नो हाऊ ही बिकेम रिच. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुला माहिती आहे का तो डॉक्टर कसा झाला. तुला माहिती आहे का तो डॉक्टर कसा झाला, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. डू यू नो हाऊ ही बिकेम अ डॉक्टर. डू यू नो how he became a doctor. तुला माहिती का तो डॉक्टर कसा झाला. डू यू नो हाऊ ही बिकेम अ डॉक्टर. तुला माहिती का तो डॉक्टर कसा झाला. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. मला आशा आहे तुम्हाला सर्व समजलं असेल. तुम्हाला काय करायचंय म्हणजे याची प्रॅक्टिस करायची. हे लिहून घ्यायचंय तुम्हाला आणि याच्यावर प्रॅक्टिस करायची. क्वेश्चन्स आहे का स्वतःच्या मनात कमीत कमी 10 क्वेश्चन्स तरी स्वतःच्या मनात तयार करा. हे तर लिहायचंच, याची प्रॅक्टिस करायचीच, पण तुमच्या मनात सुद्धा 10 क्वेश्चन लिहायचे, त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची.
बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.